हाय हॅलो नमस्ते. मी उज्ज्वला पवार या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर इथे पाहू शकता 2 अंडी घेतली आहेत. तर अगदी झटपट अशी अंड्यांपासून रेसिपी दाखवणार आहे. त्यासाठी इथे बघा मी 2 गावरान अंडी घेतली आहेत. तुम्ही बॉयलर घेतली तरीसुद्धा चालणार आहे. तर अगदी झटपट होणारी रेसिपी आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा. तर आता इथे बघा गॅसवरती तवा ठेवला आहे. त्यावरती आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे. तर बघा अर्धी पळी इतपत तेल आपल्याला यावरती घालायचं आहे. आता तेल गरम झालं की यावरती बघा आपल्याला जे अंडी आपण घेतली होती ती अंडी फोडून घ्यायची आहेत. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज एक लाईक, एक सबस्क्राईब नक्कीच करा. नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक लाईक, एक सबस्क्राईब खरंच खूप लाख मोलाचं असतं. तर बघा इथे दोन्हीसुद्धा अंडी मी तव्यावरती फोडून घेतले आहे. त्यानंतर बघा आपल्याला यावरती हळद घालून घ्यायची आहे. हळद घातली की त्यानंतर आपल्याला यावरती मसाला घालून घ्यायचा आहे. तर इथे लाल तिखट मी वापरला आहे. तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. तुम्हाला कितपत तिखट हवे त्यानुसार तुम्ही यावरती मसाला घालून घ्या. त्यानंतर बघा आपल्याला यावरती मीठ घालून घ्यायचं आहे. आता यावरती झाकण ठेवून आपल्याला अर्धा मिनिटभर हे होऊन द्यायचं आहे. गॅसची फ्लेम ही बारीक ठेवायची आहे. तर इथे बघा अर्धा मिनिटभर मी यावरती झाकण ठेवलं. आता आपण झाकण काढून घेऊया आणि हे अंडं जे आहे ना हे पलटी करून घेऊया. तर बघा अगदी पटकन होणारी रेसिपी आहे. तर बघा आता हे पलटी करून घेतलं. आता पुन्हा हे एका साईडने अर्धा मिनिटभर आपल्याला हे फ्राय करून घ्यायचं आहे. आता यावरती झाकण ठेवायची गरज नाही आहे. तर इथे बघा दुसऱ्यासुद्धा साईडने अर्धा मिनिटभर मी हे फ्राय करून घेतलं. तर बघा इथे आपल्या अंड्याची पोळी तयार झालेली आहे. आता ह्याला एका प्लेटमध्ये काढून घेऊया. तर इथे पाहू शकता आपली ही अंड्याची पोळी तयार झालेली आहे. तर कशी वाटली तुम्हाला माझी आजची ही रेसिपी हे मला कमेंट करून नक्कीच सांगा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज एक लाईक, एक सबस्क्राईब नक्कीच करा. नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक लाईक, एक सबस्क्राईब खरंच खूप लाख मोलाचं असतं. त्याचबरोबर तुम्ही माझे व्हिडिओ कुठून पाहताय हे देखील कमेंट करून सांगायला विसरू नका. तर भेटूया उद्या एक अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय.